प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि एक आनंदाची बातमी म्हणजे आता बयो आपली मोठी होणार आहे। ही मुलगी बयोची भूमिका साकारणार आहे। छोट्या बयोची मोठी स्वप्न। लवकरच आरव, इरा, बयो सगळेच जण आपल्याला मोठे झालेले दिसणार आहे। बरं झालं त्यांनी वेगळा एक क्लिप काढलाय मालिकेमध्ये। तर सुरुवातीला आपण बघतोय गौतमी खूप खुश आहे, तिने अनु टीचरला गावाबाहेर काढले। रमाकांत कौतुक करतोय, कारण रमाकांतचा अनु टीचर अपमान करायची ना, म्हणून तो गौतमीचं कौतुक करत असतो। आता पुढचं मिशन आहे यांचं शुभंकरला त्याच्या दवाखान्यातून हाकलवून लावायचं आणि आता त्याचे प्लॅनिंग ठरताय। डॉक्टरांना कोणाचा तरी फोन आलेला असतो। डॉक्टर म्हणतात बयो चल मी तुला घरी सोडतो, मला बाहेर जायचंय, म्हणजे दवाखान्यात जायचंय देवगडला। बयो म्हणते बाबा तुम्ही आधी डॉक्टर आहात मग माझे बाबा, तुम्ही जा, तुम्हाला जायचंय तिथे, मी पायी घरी जाईल। डॉक्टर म्हणतात कडेकडेने जा गं बाळा आणि नीट जा आणि विचार करत बसू नको जास्ती। बयो रस्त्याने जात असते तेव्हा गावातली माणसं बयोच्या अनु टीचरला वाटेल ते बोलायला लागतात की तुझी अनु टीचर अशीच होती ना, काय गरज होती तिला त्या डॉक्टरांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून होती, ते चांगले दोघं नवरा बायको एकत्र येत होते। तर बयो चिडते त्यांच्यावर आणि त्यांना ऐकवते माझी अनु टीचर अशी नव्हती, तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय। त्यांना कटकारस्थान करून या गावातून हाकलून देण्यात आलेलं आहे। त्यांनी या गावातून जावं म्हणूनच त्यांच्याबद्दल हे एवढं मोठं कारस्थान रचलंय। लोक म्हणतात की घाणेकर बाई खरं बोलतीये आणि तुझी अनु टीचरच खोटं बोलतीये, म्हणजे गावातल्या बाईवर जास्ती विश्वास आहे आणि ते बयोला हाकलवून लावतात। असो, खऱ्याची दुनिया नाहीच आहे। बयो आता घरी आली आहे तेव्हा सुमन म्हणते बयो हातपाय तोंड धुवून घे, कुठे गेली होतीस तू? गौतमी म्हणते आणखीन कुठे जाणार, तिच्या अनु टीचरला टाटा बाय बाय करायला गेली असेल। काय ग, तुझ्या अनु टीचरने सांगितलं असेल ना तुला की खूप मोठी हो, डॉक्टर हो, तुझे स्वप्न पूर्ण कर। खूप रडली का ग तुझी अनु टीचर? सुमनला आता लगेच गोजा त्या आतमध्ये चहा बनवण्यासाठी पाठवतीये। बयो म्हणते तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना घाणेकर काकूंसोबत मिळून? गौतमी धावते बयोच्या अंगावर आणि म्हणते ए मला शहाणपणा नाही शिकवायचा, माझ्यावर आवाज चढवायचा नाही, मी गौतमी आहे गौतमी। आणि बयोचा गाल दाबत असते। बयो तिचा हात झटकून तिथून निघून जाते। गौतमी तिच्या पुढच्या प्लॅनिंगला लागली आहे। रमाकांत आता त्या घनाकडे गेला आणि त्याला विचारतोय तुला त्या एक्सपायरीच्या गोळ्या आणायला सांगितल्या होत्या, मी आणल्यास का? घनाने एका पिशवीत बरणीमध्ये आणलेल्या आहेत आणि रमाकांत त्याच्याकडनं एक पिशवी पण मागतोय, म्हणजे ती बरणी कोणाला दिसू नये म्हणून। घना विचारतो तुम्हाला कशाला हव्या आहेत या गोळ्या? रमाकांत म्हणतो तुला काय करायचंय, जेवढं सांगितलं तेवढं कर। रमाकांतनी काही पैसे पण दिलेत आणि त्यांना सांगितले तोंड गप्प ठेवा आणि जा रे चांगली कपडं घ्या। कशी कपडं घालताय तुम्ही? आता हे तोंड गप्प ठेवण्यासाठी पैसे दिलेत की कोणाला सांगायचं नाही की ही बरणी दिलेली आहे घनाने रमाकांतकडे म्हणून। गोट्याला पण पैसे दिले आणि घनाला पण। खोत विचारतोय काय हो, काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना रमाकांत शेठ? घना आणि गोट्या गेल्यानंतर बोलतायत हे। रमाकांत म्हणतो काहीच प्रॉब्लेम येणार नाही, आता लवकरच तिथे बिअर शॉपी ओपन होईल। आरव अजून सुद्धा बयोवर नाराज आहे, तो बयोशी आधी बोलतच नसतो। बयो जेव्हा बळजबरी बोलायला जाते तेव्हा तो म्हणतो बयो तू हे सगळं का केलंस? मला कबूल आहे माझी मम्मा तुझ्याशी वाईट वागत होती पण ती बदलली होती ना, आमची फॅमिली एकत्र झाली असती। तू मला वरवर वेगळं दाखवायचीस आणि तुझ्या आतून काहीतरी वेगळं होतं। तू अनु टीचरसोबत मिळून हे का केलंस बयो? तू माझा विश्वासघात केलास। लगेच इरा येऊन तिला शिव्या द्यायला लागते, काय ग चोंबडे कशाला इथे उभी आहेस? तुला सांगितलेलं एकदा कळत नाही का? चल निघ इथून आमच्या खोलीच्या बाहेर। आणि पुन्हा एकदा तिला बरंच काय काय बोलते आणि तिथून घालवून देते। रमाकांतने ती बरणी आणली आणि गौतमीला दाखवतोय। गौतमी म्हणते ती बाजूला ठेवा ना, कोणी बघेल ना। रमाकांत म्हणतो हो पण कुठे ठेवायची? त्यावर गौतमी म्हणते आपल्याला ही दवाखान्यात प्लॅन करावी लागणार आहे, कारण शुभंकरने बघू नये अशा ठिकाणी। रमाकांत म्हणतो पण इथे आधी लपून ठेवावं लागेल, इथे घरी कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल। तिथेच त्याने बाहेर अंगणाच्या एका कशाच्या तरी टोपलीच्या खाली वगैरे लपून ठेवली आहे ती एक्सपायर्ड झालेल्या गोळ्या आहेत त्या बरणीमध्ये। गौतमी म्हणते आता आपल्याला कसंही करून हे दवाखान्यात ठेवावं लागेल। रमाकांत म्हणतो तुमच्या डोक्यात काही आयडिया आहे का? गौतमी म्हणते मी दवाखान्याची चाबी घेते, रात्री शुभंकर झोपल्यानंतर तुम्ही नंतर ते दवाखान्यात प्लॅन करा आणि या कानाचं त्या कानाला कळू देऊ नका। मेडिकल ऑफिसरची धाड पडली ना की मग याचं डॉक्टरकीचं लायसन्सच रद्द होऊन जाईल आणि हा आयुष्यातून उद्ध्वस्त होईल। गौतमी खूपच भयंकर प्लॅन आखते प्रेक्षकांनो आणि दिवसेंदिवस तिचा कॉन्फिडन्स जरा वाढतच चाललाय। रमाकांत म्हणतो हे सगळं इतकं सोपं वाटतंय का तुम्हाला? गौतमी म्हणते माझ्यावर सोडा, मी सगळं करेल, तुम्ही फक्त या गोळ्या मॅनेज करा। शुभंकर आता फक्त आजचीच रात्र झोपणार आहे आणि उद्यापासनं त्याचं म्हणजे काय आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे असे मोठे मोठे डायलॉग आता ती मारतीये। बयो आता रात्री एकटीच उभी असते गच्चीवर, ती खूप उदास असते अनु टीचर गेल्यामुळे। डॉक्टर येऊन तिच्याशी बोलतात बयो बाळा टेन्शन घेऊ नकोस, आपल्या आयुष्यातलं आवडीचं माणूस गेला ना की खूप वाईट वाटतं ग, मी हे सगळं जवळून अनुभवलंय। मला जशी भारती होती तशी तुला अनु टीचर आहे ना?
मला माहिती आहे जे काय झालं ते खूप वाईट झालं. अनु टीचर अशा नव्हत्या, पण आपल्याकडे काही प्रूफ पण नव्हता ना बयो. आपण त्यांना निर्दोष कसं सिद्ध करणार होतो. पण काही दिवस थांब, आपल्याला काही प्रूफ मिळाला ना तर आपण नक्की या गोष्टीची शिक्षा गौतमीला देऊ. बयो म्हणते, बाबा माणसं एवढी वाईट का वागतात, अशी का असतात माणसं. बयोला एका ठिकाणी खाली बसवतात आणि म्हणतात, बयो बाळा, माणसं अशीच असतात. चांगल्यातला चांगुलपणा आपण सोडायचा नाही. चांगल्या माणसांनी त्यांचा चांगुलपणा सोडायचा नसतो. वाईट माणसं कशीही वागली ना तरी आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. बाळा, तू तुझी ध्येय सोडू नकोस. तुझे स्वप्न, तुझी ध्येय तू पूर्ण कर. तुला डॉक्टर व्हायचंय. तुझ्या आईचं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे बयो. तू आता या गोष्टीची काळजी करू नकोस. थोडा वेळ जाऊ दे, सगळं काही व्यवस्थित होईल. बयो म्हणते, दादा माझ्यावर चिडलाय बाबा. आरव दादा माझ्याशी बोलत नाही आहे, त्याचा गैरसमज झाला आहे. डॉक्टर म्हणतात, हे बघ, पाणी एकदा नितळ झालं ना की सगळं व्यवस्थित होईल. पाणी स्थिर होऊ दे, मग आपोआप गढूळ पाणी निघून जाईल. तसंच आरवला थोडासा वेळ दे. प्रत्येक गोष्टीवर काळ हेच एक औषध असतं बयो. तू काळजी करू नकोस. तू झोप बरं आता, खूप रात्र झाली आहे. बयो गेल्यानंतर डॉक्टरांना जरा टेन्शनच आलं आहे. रमाकांत आता या डॉक्टरांच्या बेडरूम बाहेर बसलाय आणि गौतमीची वाट बघतोय. त्याला त्या दवाखान्याची चाबी देणारे बहुतेक गौतमी. डॉक्टर झोपले त्याची खात्री करून घेते ती आणि उठून बसते आणि आता त्यांची बॅग शोधत असते. रमाकांत बाहेर वैतागलेला असतो, गौतमी जास्ती उशीर लावतीये म्हणून. गौतमी आता डॉक्टरांची बॅग हळूचकून उघडते आणि डॉक्टर अचानक उठून उभे राहतात, म्हणजे उठून बसतात, पण पाठमोरे आहेत ते. गौतमीला दिसत नाही, म्हणजे डॉक्टरांना गौतमी दिसत नाही आहे. पण प्रेक्षकांनो, एवढं सगळं होऊ नये ही बाई डॉक्टरांच्या बेडरूममध्ये कशी काय राहते, मला नवलच वाटतं. असो, पण आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय बयोला झोप येत नसते. रमाकांत काहीतरी उद्योग करतोय हे बयोच्या लक्षात येतं. रमाकांत तिला रागवतो, झोप न गं बयो, कशाला जागी आहेस. बयो म्हणते, मला झोप येत नाही आहे. त्यावर रमाकांत ती बरणी हळूच बयोपासनं लपवून वर घेऊन जात असतो. मला तर झोप आली बाबा म्हणून. बयोच्या लक्षात येते की रमाकांत काहीतरी रिकामे उद्योग करतोय, पण काय, बाबांसाठी तर काही धोका नसेल ना. आता बयो डॉक्टर शुभंकरांना कशी वाजवते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.